नमस्कार. उमेद आयसच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपली टेस्ट झालेली आहे. टेस्ट क्रमांक 9. ही जी टेस्ट क्रमांक 9 आहे, आपण परीक्षेपर्यंत जोपर्यंत परीक्षेची डेट येत नाही आणि परीक्षा होत नाही, तोपर्यंत आपण हे सर्व पेपर वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भातले हे सुरू ठेवणार आहोत. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तुम्हाला सुद्धा जो आपल्या बॅचच्या माध्यमातून जो सगळा पार्ट होत आहे, तो सगळा पार्ट व्यवस्थितपणे कव्हर करायचा आहे, त्याची रिव्हिजन करायची आहे आणि तो आपला अभ्यास व्यवस्थित झाला की नाही झाला आणि या सगळ्या अभ्यासाला आपल्याला व्यवस्थितपणे दिलेल्या वेळेत डील करता येते का, हा सगळा घटक तपासण्यासाठी आपण हे सर्व सराव पेपर आयोजित केलेले आहे. आता हा जो पेपर आपण आयोजित केलेला आहे, टेस्ट क्रमांक 9, याचा विषय आहे महाराष्ट्र नागरी सेवा. भरपूर सारे नागरी सेवेचे नियम आपल्याला अभ्यासाला आहेत. त्यामधले नागरी सेवेचा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम क्रमांक 1984 हा घटक आहे आणि या घटकावर आधारित एकूण प्रश्न आपल्याला यामध्ये दिलेले आहे 20 आणि एकूण गुण आहे 40. सोबतच आपल्याला 15 मिनिटांचा वेळ या टेस्टसाठी आपण दिलेला आहे. 15च मिनिटामध्ये हे 20 प्रश्न आपल्याला व्यवस्थितपणे सोडवायचे आहे आणि जी ओएमआर शीट मी तुम्हाला सर्वांना दिलेली आहे, त्या ओएमआर शीटची प्रिंट काढायची. हाही टेस्ट हा जो टेस्ट पेपर आहे त्याची प्रिंट काढायची आणि वेळेत सोडवायचं. म्हणजे काय, तर 15 मिनिटामध्ये आपला हा पेपर झाला पाहिजे. मग आता हा तुमचा सोडवून झाला. आता आपण अनालिसिस करू की आपले किती प्रश्न बरोबर आले, किती प्रश्न चुकले, किती प्रश्न हे आपल्या टीचिंग बेसवर आपल्याला उत्तरं देता येत होती आणि किती प्रश्नाची उत्तरं आपल्या टीचिंग मध्ये किंवा नोट्स मध्ये कव्हर झालेल्या नाहीये. ह्या बाबींवर सुद्धा आपण चर्चा करू. नंबर 1, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कायदा असू द्या, अधिनियम असू द्या किंवा नियम असू द्या, याला एक काय असते, तर याला फ्रेम असते आणि फ्रेमच्या बाहेर प्रश्न जनरली जात नाही. आता यामध्ये काही फॅक्ट्स आणि काही कन्सेप्च्युअल बाबी आहेत. त्या कन्सेप्च्युअल बाबी सुद्धा व्यवस्थितपणे आपण समजून घेतलेल्या आहेत. त्यामुळे इथे आपल्याला 20 पैकी 20 प्रश्न बरोबर आलेच पाहिजे आणि 40 पैकी 40 प्रश्न बरोबर आलेच पाहिजे, असा माझा काय आहे, अप्रोच आहे. आता तुमचे किती बरोबर आले, तुम्ही सर्वांनी मला ते व्यवस्थितपणे मेसेज करून सांगायचं आहे. पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पहिल्याकडे मी जातो. चला. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. चला आपण विचारात विधाने घेऊ. नंबर 1 ए मध्ये दिलेला आहे, या नियमांचे संक्षिप्त नाव महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 आहे. करेक्ट. हे नियम 26 जानेवारी 1984 पासून अंमलात आले. आता ही जी अंमलात आणण्याची तारीख आहे, ही या ठिकाणी त्यांनी चुकवली आपल्याला प्रश्नामध्ये. अशाच पद्धतीचे प्रश्न हे आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रत्यक्ष पेपरमध्ये असणार आहे, ही बाब लक्षात घ्या. इथे जर तुमचा स्कोर खूप चांगला येत असेल तर समजून चाला की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ज्या दिवशी आपला पेपर होणार आहे, तिथे सुद्धा आपला स्कोर चांगलाच येणार आहे. आपण मुलाखतीला पात्र असणार आहोत आणि आपल्याला हे रजिस्टर, असिस्टंट रजिस्टर किंवा ज्याला आपण डिपार्टमेंटल सीडीपीओ म्हणतो, या ठिकाणी आपण पात्र असणार आहोत. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. वरील पैकी योग्य विधाने कोणती? कुठलं योग्य विधान असणार आहे? जर ही तारीख त्यांनी आपल्याला काय केलेली आहे, चुकवलेली आहे. इथे पाहिजे 15 ऑगस्ट. इथे पाहिजे 15 ऑगस्ट. त्यामुळे हे जे दुसरं सेंटेन्स आहे, दुसरं सेंटेन्स आहे, हे दुसरं सेंटेन्स रॉंग आहे. ओके. म्हणजेच काय, तर फक्त ए हे करेक्ट उत्तर आहे. आता किती जणांचं हे उत्तर बरोबर आलं एकदा चेक करा. ओके. चला, मी आता दुसरा प्रश्न घेतो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी देण्याचा मला प्रयत्न करा आणि जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देताना काही कष्ट घ्यावे लागले तर त्या ठिकाणी मी तुम्हाला मदत करणार आहे. आता घ्या प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आणि ही जी काही 2 उदाहरणं दिलेली आहेत, या 2 उदाहरणामध्ये दिलेले पर्याय यावरून उत्तर निवडा. मी थोडा बाजूला होतो. चला.
ए मध्ये दिलेला आहे अंश राशीकरण म्हणजे निवृत्ती वेतनाचा काही भाग एक रकमी घेणे होय. करेक्ट. अंश राशीकरण करण्यामुळे पूर्ण निवृत्ती वेतन बंद होते असं काही होत नाही. हे काही होत नाही. ही बाब लक्षात घ्या. म्हणजेच काय, फक्त ए हे काय आहे, बरोबर आहे. या ठिकाणी एक झालं. एक म्हणजेच पहिलं सेंटेन्स. ठीक आहे. थोडीशी आपल्याला त्या ठिकाणी एरर दिसते. याचं पहिलं सेंटेन्स हे काय आहे, करेक्ट आहे, आणि दुसरं सेंटेन्स हे काय आहे, इनकरेक्ट आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पहा, दुसरा सुद्धा प्रश्न ज्यांचा ज्यांचा चेक आला म्हणजे बरोबर आला त्यांच्यासाठी खूप चांगली बाब आहे, आणि ज्यांचा चुकला त्यांनी पुन्हा रिव्हिजन करण्याची आवश्यकता आहे, कारण या सर्व कन्सेप्ट व्यवस्थितपणे आपण घेतलेले आहे. त्याच्या पूर्ण पीडीएफ नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहे. तुमचं काम आहे प्रिंट काढणे, मल्टिपल वेळा त्याला रिव्हिजन करणे, आणि ज्या व्हिडिओ लेक्चरचं एक्सेस मी आपल्या बॅच मध्ये दिलेलं आहे ते सुद्धा तुमच्या परीक्षेपर्यंत आहे. उद्देशच हा आहे आपल्या बॅचचा की तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. ओके, चला नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 3. अंश राशीकरण या शब्दाचा अर्थ काय आहे? निवृत्ती वेतनाचा काही भाग एक रकमी घेणे म्हणजेच काय, अंश राशीकरण. हे त्याचं काय आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला, अगदी साधा सोपा सरळ प्रश्न होता. सर्वांचा खरं तर हा बरोबर आलाच असेल किंवा यायलाच पाहिजे. ओके, चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 संदर्भात नियम लागू होण्याची व्याप्ती याविषयी खालील विधाने विचारात घ्या. हे नियम महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील प्रकरण 7 शी संबंधित आहे. या नियमांचा लाभ फक्त कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनाच होतो. ज्या ज्या ठिकाणी मर्यादा, पण, परंतु, बंधनकारक, फक्त अशा पद्धतीचे शब्द आले ते सगळे सेंटेन्स व्यवस्थितपणे वाचणे, अर्थ समजून घेणे अपेक्षित आहे असं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, इथे काय म्हटलेलं आहे की फक्त कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना, इतरांना सुद्धा होतो, इतरांनाही होतो. त्यामुळे जे पहिलं सेंटेन्स आहे, ओके, हे पहिलं सेंटेन्स काय आहे, करेक्ट आहे, दुसरं इनकरेक्ट आहे. म्हणजेच काय, याचं सुद्धा उत्तर हे काय येतं, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येतं. आपल्याला विचारलेलं आहे योग्य पर्याय निवडा. ओके, चला 5 नंबरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. चला सांगा. प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हे नियम 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू होतात. होतात का? होत नाही. म्हणजे हे काय आहे, इनकरेक्ट आहे. हे नियम 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होतील. म्हणजेच काय, दुसरं जे पर्याय आहे फक्त बी हे त्याचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. आता किती लोकांचं हे बरोबर आलं हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चेक करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. ओके, चला त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 कडे आपण जाऊ. आता 6चं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी काही व्याख्या दिलेल्या आहे. कार्यालय प्रमुख या ठिकाणी दिसते. म्हणजेच काय, व्याख्या दिलेली आहे. व्याख्येच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. मी तुम्हाला तिथेही सांगितलेलं होतं की व्याख्येवर 100% प्रश्न येतो. ओके, चला प्रश्न क्रमांक 6चं उत्तर मला देण्याचा प्रयत्न करा सर्वजण. चला, कार्यालय प्रमुख म्हणजे केवळ राजपत्रित अधिकारी. आता या ठिकाणी केवळ हा शब्द आला आणि याला गोंधळात आपण पडलो, असं काही या ठिकाणी दिलेलं नाहीये. सक्षम प्राधिकाऱ्याकडून नियुक्त इतर व्यक्ती सुद्धा कार्यालय प्रमुख म्हणून मान्य असू शकतात. हे काय आहे, करेक्ट आहे. म्हणजे फक्त बी हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, चला त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 सॉल्व्ह करा आणि याचं उत्तर मला सांगा. विभागीय किंवा न्यायिक कारवाई सुरू असलेल्या
कर्मचाऱ्यास अंश राशीकरण करता येते. आता विभागीय चौकशी किंवा न्यायिक कारवाई म्हणजे काय, तर तिथे कर्मचाऱ्याची काहीतरी चूक झालेली असते आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू असताना कुठलीही अशा पद्धतीची प्रक्रिया करता येत नाही. इथे काही सांगितलेलं आहे करता येते, म्हणजे हे काय आहे, रॉंग आहे, करता येत नाही. ओके, चला. कारवाई प्रलंबित असताना अंश राशीकरण करता येत नाही, हे काय आहे, अगदी बरोबर आहे, म्हणजे बी हे त्याचं राईट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर बी. ओके, चला आपण जाऊ आता प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर देण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. चला, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर सर्वांकडून अपेक्षित आहे. चला, प्रश्न क्रमांक 8 सर्वांनी उत्तर द्या. ए मध्ये सांगितलं शासकीय कर्मचारी निवृत्ती वेतनाच्या 40% पर्यंत अंश राशीकरण करू शकतो. ही मर्यादा आहे, मॅक्सिमम किती, 40%. ओके, 40 पेक्षा जास्त अंश राशीकरण करण्याची परवानगी आहे का, नाही, म्हणजे हे काय आहे, रॉंग आहे. ओके, म्हणजेच उत्तर काय, फक्त ए हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. 8. आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक 9 कडे. त्यानंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9चं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. इथे सुद्धा ए आणि बी अशा पद्धतीचे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यापैकी कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे हे दिलेल्या पर्यायावरून तुम्हाला निवडायचं आहे. ओके, चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. स्क्रीनवर सर्वांना क्लिअर त्या ठिकाणी प्रश्न दिसत आहे. चला, अंश राशीकरणासाठी अपूर्णांक रुपये म्हणजे फ्रॅक्शन मोजले जातात, मोजले जात नाही, जात नाही, म्हणजेच काय, हे रॉंग आहे. अपूर्णांक रुपये अंश राशीकरणासाठी विचारात घेतले जात नाही, हे काय आहे, करेक्ट आहे, म्हणजे बी करेक्ट आहे. बी काय आहे, 9चं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आपल्याला या ठिकाणी तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. एकदम जबरदस्त अशा पद्धतीचा कन्सेप्च्युअल हा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, चला, प्रश्न क्रमांक 10 उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अंश राशीकृत मूल्य कायम झाल्यानंतर अर्जदाराचा मृत्यू झाल्यास रक्कम वारसांना दिली जाते, हे काय आहे, करेक्ट आहे. अंश राशीकृत मूल्य कायम होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास कोणतीही रक्कम दिली जात नाही, असं नाही, तर काय, काही रक्कम दिली जाते. म्हणून हे काय आहे, हे सेंटेन्स रॉंग आहे, म्हणजेच फक्त ए हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. चला तपासून पाहत चला, काही बेसिक बेसिक चुका आपल्या होत जातात, ठीक आहे. आणि आजच्या काळामध्ये एखादी पोस्ट काढणे इतकंही काही कठीण नाही आहे, ठीक आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून आपण घराघरात सहज अवेलेबल झालेलो आहोत, म्हणजे तुमच्या खिशातच एज्युकेटर आहे, पॉकेटमध्ये सोबत आहे, 24 आवर मोबाईल मध्ये हा अख्खा पूर्ण क्लास आहे, त्यामुळे तुम्ही किती वेळा पाहू शकता आणि खूप चांगले मार्क त्या ठिकाणी मिळवू शकता. प्रश्न क्रमांक 11 घ्या. चला, प्रश्न क्रमांक 11. अंश राशीकृत रक्कम परत केल्यास तो भाग पुन्हा मिळू शकतो का, नाही. ओके, अंश राशीकृत रक्कम परत केल्यावरही तो भाग पुन्हा दिला जात नाही, हे काय आहे, करेक्ट आहे. ओके, म्हणजे बी त्याचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. 11 नंबरचं बी लक्षात ठेवा. चला, त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12.
प्रश्न क्रमांक 12, खालील विधाने विचारात घ्या. खालील विधाने विचारात घ्या. चला 12चं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. अंतिम निवृत्ती वेतन निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण करता येते. बी मध्ये सांगितलं तात्पुरत्या निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 5 मधील मर्यादांच्या अधीन असते. हे दोन्ही काय आहे? बरोबर आहे. ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे 12चं काय आहे? उत्तर आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 13 कडे आपण आता जाऊ. चला प्रश्न क्रमांक 13 म्हणतो महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 84 संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते? सर्व अर्जदारांना वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक आहे. असं काही आहे का? नाही. वैद्यकीय तपासणी शिवाय सुद्धा अंश राशीकरण करता येते. आपण पाहिलेलं आहे 2 वेगवेगळ्या नियमांमध्ये. काही अर्जदारांना वैद्यकीय तपासणी शिवाय अंश राशीकरण करता येते. हे कंप्लीट काय आहे? बरोबर आहे. खाली इकडे जाण्याची आवश्यकता नाही. ओके चला त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पुढे जाऊ आपण 13 नंतर 14. चला 14चं उत्तर सांगण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 संदर्भात अंश राशीकरणासाठी अर्ज रूल 13 विषयी खालील विधाने विचारात घ्या. 13 विषयी चला सांगा. प्रश्न क्रमांक 14 अर्जदाराने सेवानिवृत्तीच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत अर्ज करावा. करेक्ट. अर्ज नमुना ए मध्ये कार्यालय प्रमुखाकडे तो करावा. सांगा कोणतं सेंटेन्स बरोबर आहे? ए आणि बी हे दोन्ही सेंटेन्स काय आहे? करेक्ट आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. लेखा परीक्षा अधिकारी तात्पुरत्या निवृत्ती वेतनाची रक्कम पडताळतो. बी मध्ये सांगितलं तो नियम 15 नुसार पुनर्पडताळणी करतो. चला सर्वांनी उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. आपण पाहिलेलं होतं. यस दोनही बरोबर आहे. ए आणि बी. ओके ए आणि बी हे काय आहे? दोनही ऑप्शन्स बरोबर आहे. त्यानंतरच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. प्रश्न क्रमांक 16 प्रश्न क्रमांक 16चं उत्तर सर्वांनी सांगा. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा प्रश्न आहे. ए मध्ये सांगितलं अंश राशीकरणाची एकूण रक्कम 10% पेक्षा जास्त असल्यास वैद्यकीय मंडळ लागू होऊ शकते. 10% पेक्षा कमी रक्कम असल्यास ती नेहमीच वैद्यकीय मंडळ आवश्यक असते. अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला 10% पेक्षा जास्त असल्यास वैद्यकीय मंडळ लागू होते. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. चला मी जातो प्रश्न क्रमांक नेक्स्ट कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 17. चला एवढा सुद्धा आपल्याला वेळ लागता कामा नये खरं तर, कारण आपला सगळा हा झालेला पार्ट आहे. क्लासमध्ये आपण हे सगळं शिकलो. त्यानंतर याची रिव्हिजन सुद्धा तुम्ही केली आणि एवढ्या रिव्हिजन नंतर एकही प्रश्न तुमचा खरं तर चुकता कामा नये. आता सर्वांनी सांगा 17 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 संदर्भात अर्जदाराने कुठे वैद्यकीय तपासणीसाठी द्यावयाची फी रूल क्रमांक 23 नुसार खालीलपैकी योग्य विधान कोणते म्हणते? वैद्यकीय तपासणी मोफत केली जाते, मोफत केली जात नाही. ओके एक बेसिक फी असते ती द्यावी लागते. ही फी केंद्र सरकार निश्चित करते. काही संबंध नाही केंद्र सरकारचा इथे. ठीक आहे. फी देण्याची आवश्यकता नाही हे सुद्धा कट. आणि
अर्जदाराने फी भरावी लागते आणि ती राज्य शासन काय करते, एक नॉमिनल फी असते ती निश्चित करते. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे, जे की आपण पाहिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये जाऊन पुन्हा पहा, पीडीएफ मध्ये जाऊन पुन्हा काय करा, एकदा रिव्हिजन करा जर चुकला असेल तर. प्रश्न क्रमांक 18 चला. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 संदर्भात अर्जदाराने वैद्यकीय तपासणीसाठी द्यावयाची फी या बाबतीमध्ये म्हणजे नियम क्रमांक 24 मध्ये ज्या काही बाबी सांगितल्या त्या संदर्भात हे 2 विधानं दिलेले आहेत. यापैकी योग्य विधान आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे. क्वेश्चन नंबर 18 चला. अर्जदार वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहिला नाही म्हणजे काय झाला, तो अब्सेंट झाला. जर अब्सेंट असेल तर त्याबाबत कार्यालय प्रमुखाला माहिती द्यावी लागते, कंपल्सरी आहे. ओके. त्यानंतर बी मध्ये सांगितलं, अर्जदाराने तपासणीसाठी गैरहजर राहिल्यास अर्ज मागे घेतला आहे असे मानल्या जाते. जर अब्सेंट असेल तर काय केलं जातं, म्हणजे निश्चितपणे की तो इंटरेस्टेड नाही आहे किंवा त्याने अर्ज मागे घेतला आहे असं मानल्या जाते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. त्यामुळे हे दोनही सेंटेन्स काय आहे, करेक्ट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 चला. तुम्हाला व्यवस्थितपणे दिसत असेल. प्रश्न क्रमांक 19 उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 संदर्भात अर्जदाराने वैद्यकीय तपासणीसाठी द्यावयाची फी नियम 28 विषयी खालील विधाने विचारात घ्या. ओके. चला. ए मध्ये सांगितलं, अर्जदार वैद्यकीय तपासणी पूर्वी, तपासणी व्हायच्या अगोदर काय करू शकतो, अर्ज मागे घेऊ शकतो. वैद्यकीय तपासणी नंतरही अर्ज मागे घेता येतो का, नाही घेता येत. ओके. तुम्ही मेडिकल बोर्डा पुढे हजर राहण्याच्या अगोदर अर्ज मागे घेता येते. जर तिथे हजर जरी राहिले, तुमची अजून मेडिकल व्हायचीच आहे, मात्र तुम्ही मेडिकल बोर्डासमोर सादर झाले, याचा अर्थ काय झाला की तुमची प्रोसिजर चालू झाली असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच काय, तर अर्जदार वैद्यकीय तपासणी पूर्वी अर्ज मागे घेऊ शकतो, हे करेक्ट आहे. वैद्यकीय तपासणी नंतर त्याला काय करता येत नाही, अर्ज मागे घेता येत नाही. इथं घेता येतो असं म्हटलेलं आहे, घेता येत नाही. म्हणजेच काय, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20. ओके. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 संदर्भात निरसन आणि व्यावृत्ती म्हणजे रूल क्रमांक 34 जो की सर्वात शेवटचा आहे, याविषयी खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1981 निरस्त झाले म्हणजे काय झाले, निरसित झाले. त्याचा अर्थ काय आहे, निरसित झाले किंवा त्याला आपण काय म्हणतो, निरसन होणे. झाले का, झाले. करेक्ट. 1981 चे नियम अजूनही लागू आहे, आता काही लागू नाहीये. निरसित झाले म्हणजे संपलंय. ओके. म्हणून आन्सर क्रमांक 1 येईल. आता मला सांगा की ह्या 20 जे 20 प्रश्न आपण सोडवले, प्रश्न होते आपले 20. आपल्यासाठी वेळ दिलेला होता 15 मिनिट. ज्यांनी हा पेपर वेळ लावून सोडवला त्यांना 15 मिनिटात हा पेपर झाला का, नंबर 1 हे तपासणे. जर 15 मिनिटात हा पेपर झाला नसेल तर रिव्हिजनची खूप जास्त गरज आहे. आणि त्यानंतर हे जे काही साधे सोपे सरळ प्रश्न होते झालेल्या टॉपिक वरचे, हे 20 पैकी किती बरोबर आले आणि किती चुकले. ओके. हे जर का चुकले असेल तर का चुकले यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. त्याला म्हणतो आपण अनालिसिस. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे सगळे मार्क्स, तुमचे हे जे काही सर्व मार्क्स आहे, हे सर्व मार्क्स या नंबरवर पाठवायचे आहे. 70, 38, 37, 99, 90. इथे मार्क्स पाठवत असताना एक हे पाठवायचं आहे की वेळ पुरला का, 15 मिनिटात पेपर झाला का. सेकंड नंबर 20 प्रश्न सोडवले का. थर्ड नंबर 20 पैकी किती बरोबर आले आणि किती चुकले.
आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरला निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. चुकीला माफी नाही. ओके, त्यामुळे एक एक नियम आपण व्यवस्थितपणे शिकलेला आहे. इथे तुम्हाला सिंगल सुद्धा प्रश्न चुकवण्याची आवश्यकता नाहीच, चुकलाच नाही पाहिजे. हा आग्रह आपण या ठिकाणी प्रत्येकच टॉपिकच्या बाबतीमध्ये धरतोय, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, वेळ पुरला का, प्रश्न पूर्ण सॉल्व्ह केले का, किती सॉल्व्ह केले, किती प्रश्नाची उत्तर येऊ शकले नाही, किती प्रश्न चुकले, किती बरोबर आले, हे सर्व व्यवस्थित आपल्याला 7038379990 या आपल्या नंबरवर पाठवून द्यायचे आहे. इथे तुम्ही व्हॉट्सअप करा. ओके, आणि मला हे सगळे मार्क्स कळवा. चला थांबू आपण. ओके, सर्वांना ऑल दी बेस्ट. खूप खूप धन्यवाद.